जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते. मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो, ज्ञान असो वा भूक असो. समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. आपल्या विचारांची माणसं भेटली की हमखास मनमोकळेपणाने बोलावे, कारण मनाने निर्मळ आणि मनमोकळी माणसं सगळ्यांच्याच नशिबात नसतात. शत्रूला दुर्बल समजू नका, मात्र अधिक बलवान समजून घाबरूही नका. विश्रांतीची किंमत कळण्याकरता आधी कष्टाचे महत्त्व कळले पाहिजे, कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते. जग नेहमी म्हणतं, चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा. कारण कोणीही सर्वगुण संपन्न जन्माला येत नाही. गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो, कारण काही मिनिटांमध्येच आपण एकत्र घालवलेल्या 100 सुखाच्या क्षणांचा तो विसर पाडतो. म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. विस्मरण ही माणसाला देवाने दिलेली सगळ्यात मोठी शक्ती आहे. नाहीतर आज जगातील प्रत्येकजण आपापल्या दुःखाचा बाजार मांडून बसला असता. दुःख तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतेच, म्हणून या बाजारात फिरणाराही दुःखीत झाला असता आणि दुःख मांडणारा तर आणखी दुःखी बनला असता. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवावे. आपले व्यक्तिमत्व हे समयीच्या मंद प्रकाशासारखं हवं. शांत, सात्विक प्रकाश कमी असला तरी मनाला शांती देणारे, धीर देणारे. प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाहीत. आयुष्य कधीच कोणा वाचून थांबत नसतं. आपण चालत राहायचं, खांद्यावर हात बरोबर येतच असतात. संघर्ष करत असताना आपलं पुढचं पाऊल काय असेल हे कोणालाच कळता कामा नये, कारण योजना जितकी गुप्त राहते यश तितकेच निश्चित होते. आयुष्यात कितीही मोठं व्हा, पण सावली देणारं झाड आणि साथ देणारी माणसं यांना कधीच विसरू नका. आपल्याला हवं तसं होण्यासाठी, घडण्यासाठी कधीकधी काही गोष्टी वेळ घेत असतात. उगीच ओढाताण करून कोणतीही गोष्ट वेळेआधी मिळवण्याच्या नादात आनंदाचे क्षण घालवायचे नसतात. प्रवाहासोबत वाहत राहायचं, प्रयत्न चालू ठेवायचे. एक दिवस हवं तसं नक्कीच घडणार आणि मिळणार. बाहेर शांतता असली तरी आत अस्थैर्य असेल तर विजयही बेचव वाटतो. स्थैर्य म्हणजे शांत आयुष्य नव्हे, तर बदलांमध्येही समतोल ठेवणं. स्थैर्य ही स्थिती नाही, ती एक स्थितप्रज्ञता आहे. ज्याला शांततेत स्वतःचं उत्तर सापडतं त्यालाच खरं स्थैर्य लाभतं. ग्रहण तर सूर्यालाही लागतं, तेही त्याच्याच प्रकाशानं. स्वतःचं अस्तित्व इतरांपुढे आणणारा चंद्र आडवा येतो तेव्हा आपलं तेज हे आपल्यालाच अडचण ठरू शकतं. पण तेच तेज आपण पुन्हा उजळून उठण्यासाठी वापरलं तर कोणतीही सावली आपल्याला कायमची झाकोळू शकत नाही. करुणा ते किळस हा प्रवास निश्चितच सुखद नाही. तो
तो माणसाच्या अंतर्मनाला सहानुभूतीच्या प्रकाशातून नैराश्याच्या अंधारात घेऊन जाणारा आहे. मानवाच्या दडलेल्या मानवतेला सुरुंग लावणारा आहे. करुणा ही माणसाला एका उंचीवर नेते, पण तिची दिशा चुकीची झाली तर तीच भावना आपलं माणूसपण हिरावून घेते. म्हणूनच आपली करुणा कुठे आणि कशी खर्च होते हे समजून घेणं गरजेचं आहे. अन्याय व अत्याचारांच्या विरोधातील लढाईत जेव्हा सज्जन लोक गप्प बसतात तेव्हा दुर्जनांचा विजय निश्चित असतो. ज्या ठिकाणी आपण आनंद गमावलेला होता त्याच ठिकाणी आपल्याला तो आनंद परत मिळेल अशी अपेक्षा आपण कधीही बाळगू नये. सुविचार वाचण्यामुळे आयुष्य बदलत नाही, मात्र प्रत्येक समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलतो. दुःख इमानदार असतं, थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्यासोबत राहतं. सुख वाफेसारखं असतं, घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं. तक्रारींचा पाढा वाचणारे आयुष्याचं गणित कधीच बरोबर सोडवू शकत नाहीत. प्रत्येक गोष्ट समजून सांगायची नसते, काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. नातं सुंदर असण्यापेक्षा पक्व असावं, जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता यावं. कोणाच्या सांगण्यापेक्षा तुटणारं नसावं, विश्वासाने भरलेलं असावं. संकटकाळी धावून येणारं असावं, आनंदाच्या वेळी जाणारं नसावं. शुभप्रसंगी शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं. नातं हे असं असावं.